अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हातावर जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी शक्तीवर माझा विश्वास आहे असे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल. चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी त्यांच्या भक्ताच्या पाठीशी प्रत्यक्षरित्या नाही तर अप्रत्यक्षरित्या उभे असतात. प्रत्यक्षात जरी दिसत नाहीत तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात. ते म्हणजे आपले स्वामी. स्वामी सांगतात की बाळा, आपल्यावर जळणारी, आपली बदनामी करणारी आपलीच जवळची माणसं असतात. कारण परक्यांना आपल्याबद्दल एवढं माहितीच नसतं जेवढं आपल्या जवळच्यांना माहिती असतं. म्हणून बाळा, आपलेपणाचा मुखवटा चढवून असलेले फितूर ओळखायला शिक. बऱ्याचदा घात करणारे आपलेच असतात. बाळा, तू आम्हाला घाबरला नाहीस तरीही चालेल, पण तू तुझ्या कर्मापासून नेहमीच घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियमच आहे व या नियमाला स्वतः देव पण चुकलेला नाही. श्री स्वामी समर्थ. म्हणून बाळा, नेहमी कर्म चांगले कर. बाळा, तू सर्व काही आमच्यावर सोपवशील आणि स्वतः मात्र निश्चिंत राहशील तर बाळा लक्षात ठेव, परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. म्हणून बाळा, नेहमी तू कर्म चांगले करत चल. इतरांशी तू खोटं बोलू शकतोस, पण स्वतःशी मात्र कधीच खोटं बोलू शकणार नाहीस. बाळा, म्हणून तू जे करत आहेस त्याबद्दल तुझ्या मनात जर शंका येत असेल तर त्याबद्दल तू तुझ्या अंतरात्म्याला विचार की तू काहीही चुकीचे तर करत नाहीस ना. तुझ्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर तुझा अंतरात्माच देऊ शकतो. बाळा, तुझ्या मनात असलेल्या विचारांना तू पहिला थांबव. तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. तू करत असलेले कार्य पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. तुझे जेवढं जवळ होत असलेले काम अचानक पुढे ढकलले जात आहे. या कारणाने तू खूप दुःखी आहेस, खूप उदास आहेस आणि या दुःखामुळेच तुझा आमच्यावर असलेला विश्वास कमी होत चालला आहे. तुझ्या मनात खूप सारे नकारात्मक विचार येतात आणि याच विचारांमुळे तू हताश होत चालला आहेस. तुझी जिद्द, तुझी उमेद तू हरवत चाललेला आहेस. तुला मिळणाऱ्या अपयशामुळे तू खचत चालला आहेस. या नकारात्मक विचारांमुळे तू खूप अशांत झाला आहेस. तर बाळा, सर्वात प्रथम हे विचार तू मनातून काढून टाक. तू आमचा हात धरलेला आहेस तर घाबरतोस कशाला? अरे बाळा, जिथे आम्ही असतो तिथे अशक्य असे काहीच नसते. तू आमच्यावर विश्वास ठेवला आहेस ना, तर निश्चिंत राहा, भिवू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. बाळा, तुझ्या कामात विलंब होत आहे कारण ते काम पूर्ण होण्याची ही योग्य वेळ नाही. योग्य वेळ आली की तुला भरभरून असे आम्ही देणारच आहोत. विश्वास ठेव, तुझ्यासाठी जे योग्य आहे ते आम्ही जाणतो आणि प्रत्येक कार्याची वेळ ही ठरलेली असते. त्यामुळे जे काही घडत आहे
ते नेहमी चांगल्यासाठीच घडत असते. बाळा, तू असा निराश होऊ नकोस. स्वामी म्हणतात, जर माझे नाम तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, संधी तुलाही मिळणार आहे. तू लगेच हिरमसून बसू नकोस. अरे, आयुष्य खूप सुंदर आहे. तू असा खचून जाऊ नकोस. अरे बाळा, नियती तुला अनपेक्षितपणे संकट देते, कारण तुझ्यामध्ये त्या संकटांना सामोरे जाण्याची सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य ओळख. हात गाळून पडू नकोस. उठ आणि डोळे उघडून बघ. आम्ही तुझ्या सोबतच आहोत. त्या संकटाला 2 हात कर. मग बघ, विजय तुझाच असेल. अरे, जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ दे, तू तुझं चांगलं वागणं कधीही सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो, पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. बाळा, जर तू सत्याच्या मार्गावर चालत असशील आणि तुझे मन साफ असेल तर लक्षात ठेव, कोणीही तुला हरवू शकणार नाही. नक्कीच तुझ्या पदरी यश हे पडणारच आहे. त्यासाठी फक्त तू परिस्थितीसमोर हरू नकोस. बाळा, आयुष्य जगताना नेहमी अगरबत्तीसारखं होऊन जगावं, कारण फुंकर मारून दिवा विझवला जाऊ शकतो, पण अगरबत्ती नाही. तुझ्या आयुष्यात संकट, दुःख फुंकर बनवून तुला विझवण्याचा प्रयत्न करतील, पण तू मात्र अगरबत्तीसारखं सर्व सुगंधित करत राहा आणि तुझं आयुष्य जगत राहा. कुणीही तुला विझवू शकणार नाही. आयुष्यात असणारी ही संकटरूपाची नौका नक्कीच तुझी पार होणार आहे. फक्त तू आमच्यावर आणि स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेव. मग बघ, तुझी ही नौका कशी लवकरच पार होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत. आपण दररोज स्वामींची सेवा करतो, स्वामी संदेश ऐकतो, परंतु यापैकी आपण आपल्या जीवनामध्ये कित्येक गोष्ट आचरणात आणतो. या संदेशामार्फत आपल्याला आयुष्य जगण्यासाठी एक प्रेरणा दिली जाते, एक संदेश दिला जातो. ज्या गोष्टींचे आपण पालन करतच नाही, तर या संदेशाचा उपयोग तरी कसा होणार. या संदेशामार्फत कित्येक हरलेल्या लोकांना जगण्याची प्रेरणा मिळते. कित्येक दुःखितांना आनंद कशामध्ये आहे हे समजण्याची एक उमेद मिळते. म्हणून भक्तांनो, या संदेशामध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा आणि नेहमी स्वतःवर कंट्रोल करा. चुकीच्या मार्गावर जाऊ नका आणि नेहमी आपले कर्म चांगले करत चला. मग बघा, तुमच्या आयुष्यात बदल हा नक्कीच घडणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा.